आज धर्मवीर संभाजी महाराजांना तुम्ही स्टोरीवर लावता, त्यांचे स्टेटस लावता, पण तुम्हाला खरा इतिहास माहिती आहे का? इतिहास पहिलं वाचायला शिका मुलांनो, नाहीतर तुमचा काही मतलब नाही आहे. स्टोऱ्या लावून काही मतलब नाही. धर्मवीर संभाजी महाराजांचा जन्म माहीत आहे का तुम्हाला? जन्मसुद्धा नाही माहीत. त्यांचा जन्मसुद्धा कोण्या गडावर झाला ते सुद्धा नाही माहीत तुम्हाला का? आणि तुम्ही स्टोऱ्या लावायला त्याला. आधी इतिहास वाचा. तुम्हाला जर एखादी कोणी प्रश्न विचारला इतिहासाबद्दल तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे का माझं राजा असं होतं. पण तुम्ही काय करून राहिले नुसत्या स्टोऱ्या. जर तू आता IPL चालू आहे, IPLचा तर कोणता प्रश्न विचारला, विराट कोहलीने किती शतक मारतं, आत्ता दुसरा मुलगा पटकीना सांगते 9 शतक मारले म्हणून, पण तुम्हाला नाही माहीत. धर्मवीर संभाजी महाराजांनी किती गड किल्ले जिंकले, त्यांच्या काळात त्यांनी कशी आपली पूर्ण जातीभाव कसा मिटवला होता. राजाराम महाराजांच्या वस्तीसुद्धा जातीवाद आला होता, कारण तर संताजी घोरपडे यांचा मृत्यू कसा केला तुम्हाला माहिती आहे का? आपल्याच मराठी माणसानं केला, पण त्याचं नावसुद्धा तुम्हाला नाही माहीत. पण हे IPL पाहता तुम्ही, IPLचे सर्व खेळाडूंची हिस्ट्री माहीत आहे तुम्हाला, पण आपला इतिहास नाही माहीत. असं तुम्हाला भारतात राहून मतलब नाही आहे का? महाराष्ट्रात राहणाऱ्या मुलांना एकच संदेश आहे, जर महाराष्ट्रात राहता आणि तुम्ही गर्वानं सांगा का माझं राजा असं होतं आणि इतिहास वाचायला चालू करा. धन्यवाद.